जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेत दासबोधाची उजळणी पाहताना आपण स्थिती बाणता स्वरूपाची चिंता सोडिली देहाची या कारणे होणाराची चिंता नसे या सिद्ध लक्षणातील ओवीपर्यंत कालच्या निरूपणात येऊन पोहोचलो. आता या ओवीकडे आणि पुढच्या उपदेशाकडेही आपण सखोलतेनं पाहूया. समर्थ म्हणतायत, स्वरूपाशी एकरूप होऊन राहण्याची अवस्था सिद्धाच्या पचनी पडलेली असते, सिद्धाला ती बाणलेली असते. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण भगवंताची प्राप्ती ही एका क्षणात होणारी आहे पण आणि नाही पण. कसं काय बुवा? कारण अंधार ज्या क्षणी प्रकाश पडतो त्याच क्षणी निघून जातो. या न्यायानं भगवत प्राप्ती एका क्षणाची आहे, पण देहबुद्धी पुन्हा पुन्हा आपल्याला अंधारात ढकलते. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रकाशामध्ये साधक जात राहतो आणि मग असं करत करत त्याच्या ठिकाणी स्वरूप स्थिती बाणते. हा विषय इथे समर्थांनी समजावून सांगितलाय. असं पहा, ज्या अर्थी आपण जिवंत आहे त्या अर्थी निश्चित आपल्याला जाणीव आहे आणि ही जाणीव वेगवेगळ्या अंगांनी प्रगट होते. आपल्याला अनुभव येतो, आपल्याला आपल्या ठिकाणी आपण आहोत हेही समजतं. आपल्याला काळाचं भान आहे, आपल्याला स्थळाचं भान आहे. अनेक प्रकारांनी अनेक पद्धतींनी आपल्याला जाणीव स्पर्श करते, पण ही जाणीव आपण देहबुद्धीतून ग्रहण करतो. त्यामुळं जाणीवेच्या अंगानं आपली देहबुद्धी दृढ होत जाते. असं पहा, स्वयंपाकघरात एखाद्या भांड्याला तेलाचा डाग लागत लागत काही डाग इतके चिवट बनतात की त्या भांड्याचाच भाग होऊन जातात. तसंच जाणीवेच्या अंगानं सतत देहबुद्धीवरती संस्कार होत होत आपली देहबुद्धी दृढ होत गेलेली आहे. आता ही आपली चूक आहे हे सद्गुरूंच्या संगतीत गेल्याशिवाय लक्षात येत नाही. नाहीतर आपण प्रवाहामध्ये असतो, म्हणजे हे असंच असणार अशा पद्धतीच्या प्रवाहामध्ये. सद्गुरूंकडे गेल्यानंतर त्यांच्या मुखातून श्रवण घडल्यानंतर लक्षात येतं की आपलं कुठेतरी चुकत आहे. आपण या देहाव्यतिरिक्त आहे, पण देहाला कशा पद्धतीनं आपण सत्यता दिली आहे आणि आपणच आपल्या हातानं आपली देहबुद्धी दृढ केली आहे हे लक्षात यायला लागतं. सद्गुरूंनी जो साधनेचा उपाय दिलेला असतो तो खरं पाहता देहबुद्धीमध्येच आपण ग्रहण करतो. सूक्ष्मातील प्रक्रिया अशी घडून येते की सद्गुरू देहबुद्धीच्या पलीकडे साधकाला एका क्षणासाठी नेतात आणि तिथे तत्वरूपानं ते साधकामध्ये प्रवेश करतात. म्हणजे जी सूक्ष्म अनुग्रहाची प्रक्रिया आहे तिथे सद्गुरू आणि शिष्य दोघेही देहावर असत नाहीत. पण ही प्रक्रिया इतकी क्षणार्धात घडते की शिष्याच्या साधकाच्या लक्षात येत नाही. त्याला असं वाटतं की आपण अनुग्रह देहबुद्धीवर राहूनच घेतला. वस्तुस्थिती अशी असते की शक्तिपात घडताना अगदी क्षणार्धासाठी देहबुद्धीचा नाश झालेला असतो आणि सद्गुरू तत्वरूपानं आपल्या आत प्रवेशलेले असतात. पण पुढचा सगळा काळ पुन्हा देहभावामध्ये शिष्य असल्यामुळं आणि नंतरचा उपदेशही त्यानं देहबुद्धीतून ग्रहण केल्यामुळं अनुग्रहाची प्रक्रिया तशी साधकाच्या शिष्याच्या बाबतीत देहभावावरतीच घडते. त्या देहभावाला आता त्यानं आत्मभावामध्ये परिवर्तित करायचं आहे. साधनेला बसून सद्गुरू जे सांगतात त्या पद्धतीनं वागून. म्हणजे ही निश्चितच एक प्रक्रिया आहे. त्यासाठी नित्यता लागेल, त्यासाठी चिकाटी लागेल, त्यासाठी त्याचा श्रद्धेचा निष्ठेचा भावही लागेल. या सगळ्यांबरोबर शिष्य साधना करायला लागला की हळूहळू आपल्या देहबुद्धीच्या पलीकडे जायला लागतो. खरं म्हणजे आपण जेव्हा झोपी जातो तेव्हा आपला देहभाव मागेच पडतो, पण ही गोष्ट आपल्या नकळत होते. हीच गोष्ट कळतेपणानं जेव्हा घडायला लागते तेव्हा ध्यानामध्ये साधक जातो, तेव्हा नामामध्ये मुरून जातो. खोल नामाची साधना किंवा ध्यानाची साधना सुरू असताना देह झोपलेल्यासारखाच असतो, पण साधक मात्र अत्यंत जागृत असतो. ही अवस्था
त्याला स्वरूप स्थितीपर्यंत हळूहळू घेऊन जाते. लक्ष देऊन ऐका बरं का, इथं हळूहळू हा शब्द महत्त्वाचा आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की व्यायाम करून अंगावरती पीळ दिसणं वेगळं आणि अंगावरती सूज दिसणं वेगळं. साधनेमुळं आलेली आत्मस्थिती हे अंगावर आलेल्या पिळासारखी आहे, तर क्षणिक आलेले अनुभव हे सूज आल्यासारखे आहेत. त्या अनुभवांना परमार्थामध्ये काहीही किंमत नाही. साधक देहबुद्धीमध्ये दृढ असल्यामुळं त्याला हळूहळूच त्यातून बाहेर येऊन आत्मबुद्धीमध्ये जावं लागतं. ही प्रक्रिया एकदम घडत नाही. जसं समजा फणस आपण एकदम पातेलं भरून खाल्ला तर पचायला जड जाणार. एखाद दुसरा गरा खावा, दुसऱ्या दिवशी एखाद दुसरा गरा पुन्हा खावा, असं करत करतच गरे पचनी पडायला लागतात. नुकतंच जन्माला आलेलं बाळ केवळ आईच्या दुधावरती जगतं. ते 25 वर्षाचा तरुण जसं अन्न खाईल तसं कसं खाईल, त्याला ते पचणारही नाही. पण नंतर तेच बाळ 25 वर्षाचं झाल्यानंतर 25चं अन्न खातं. आता ते अन्न नंतर 70चा 80 वयाचा मनुष्य खाऊ शकेलच असं नाही. म्हणजे क्षमता अवस्थेनुसार बदलत जाते. हीच गोष्ट परमार्थामध्ये पण आहे. आज जेव्हा आपण बहिर्मुख आहोत तेव्हा आपण साधनेचे प्रयत्न केले तर साधनेमध्ये आपल्याला कष्ट पडतात. कारण चंचळ असलेलं मन एकदम स्थिर होत नाही. होणार कसं? जन्मोजन्मी ते चंचळच आहे. अचानक साधना सुरू केल्यानंतर ते शांत व्हावं ही अपेक्षासुद्धा चुकीची आहे. पण आपली तशी अपेक्षा असते. त्या अपेक्षेनंच आपण साधनेला बसतो आणि मग मन चंचल आहे लक्षात आल्यानंतर मग तक्रारी करायला लागतो. अहो, मन शांतच होत नाही. हे होणार नाही हे गृहीतच आहे, तरीसुद्धा निर्धारानं, निष्ठेनं, निश्चयानं साधनेची बैठक करायची आहे. मग हळूहळू मनामध्ये शांतता उतरायला लागते. एकतर सद्गुरूंचे आशीर्वाद पाठीशी असतात, अनुग्रह असेल तर सद्गुरूंची शक्ती तिथे असते आणि सद्गुरूंच्या सत्तेनं आपण साधना करत असतो. त्यामुळं निश्चितच आज ना उद्या मन ताब्यात येतच येतं. हे जसं प्रक्रियेनं घडत घडत जातं तसंच आत्मस्थितीमध्ये टिकून राहणं ही सुद्धा प्रक्रिया आहे. आत्ताच आपण पाहिलं की अस्थिर असलेलं मन कालांतरानं स्थिर होतं. तसंच मन स्थिर झाल्यानंतर ते कालांतरानं शून्य स्थितीत जातं आणि नंतर शून्य स्थितीही वाढत वाढत महाशून्य दशेमध्ये आत्मसाक्षात्कार घडून येतो. जेव्हा आपल्याला आपल्या देहाची, आपल्या मनाची, आपल्या चित्ताची जाणीव नाही आहे, स्थळकाळाची जाणीव नाही आहे, पण आपण आहोत ही शुद्ध जाणीव तेवढी आहे, तेव्हा आपण त्या आत्मस्वरूपाच्या अगदी निकट असतो. पण इथे टिकून राहण्यासाठी तसा सराव असावा लागतो. एक ग्लास पाणी आहे, आपण हातात धरला ग्लास तर आपल्याला विशेष जड वाटणार नाही. पण तोच ग्लास आपण 2 तास धरून ठेवला तर मात्र आपल्याला तोच जड वाटायला लागतो. कारण आहे वेळ, कारण आहे आपली क्षमता. हेच गणित परमार्थ साधनेमध्ये पण आहे. ज्या व्यक्तीला पूर्ण बहिर्मुखतेचीच सवय आहे त्याला अंतर्मुखता सहन होत नाही. डोळे मिटले रे मिटले की इतका काही कोलाहल होतो की कधी एकदा डोळे उघडतोय असं व्हायला लागतं. नंतर डोळे मिटण्याची सवय व्हायला लागते. मग डोळे मिटून शांत पण वाटायला लागतं. नंतर त्या शांततेमध्येच मन लय पावायला लागतं. तिथेही टिकून राहायची क्षमता हळूहळू वाढवावी लागते आणि मग साधक शांतपणे निर्विचार स्थितीमध्ये सुद्धा तासनतास बसू शकतो. हे एकदम जसं घडणार नाही, पुष्कळ वर्षांच्या साधनेच्या बैठकीनं घडेल, तसंच आत्मस्थितीसुद्धा बाणण्यासाठी आत्मस्थितीमध्ये पुष्कळ वर्ष राहण्याचा अभ्यास असावा लागतो. नीट लक्ष द्या बरं का. पहिल्यांदा आत्मस्थिती आली पाहिजे आणि आल्यानंतर त्या स्थितीमध्ये राहण्याचा वर्षानुवर्ष अभ्यास केला पाहिजे. तर ती स्थिती बाणेल, तर ती स्थिती पचनी पडेल. असं ज्याच्या पचनी पडलेलं असतं तो सिद्ध असतो. स्थिती बाणता स्वरूपाची, चिंता सोडिली देहाची. मग त्याला देहाची चिंता नसणार हे अगदी उघडच आहे. देहाची चिंता नसणे हा विषयसुद्धा आपण नीटपणे समजून घेऊया.
तो सिद्ध महात्मा देहाची काळजी करत नाही असा इथे अर्थ नाही. तो सुद्धा पांघरूण घेईल, तो सुद्धा शर्ट घालेल, तो सुद्धा थंडी वाजायला लागल्यानंतर स्वेटर घालेल. त्याला गार काही खायला दिलं तर गारच लागेल, गरम काही दिलं तर गरमच लागेल. यावरून सिद्ध ओळखला जात नाही. त्याला देहाची चिंता असत नाही, कारण तो देह नाहीच या भावामध्ये असतो, आत्माच आहे या भावामध्ये असतो, म्हणून देहाची चिंता नाही. याज्ञवल्क्य ऋषी म्हणून अलौकिक अधिकाराचे ऋषी होऊन गेले. ते जनकाचे गुरु बर का. जनक म्हणजे सीतेचे वडील. या याज्ञवल्क्यांच्या काळात एक राजा होता. त्याला अशी सवय होती की तो साधू पुरुषांना, सिद्धांना घरी जेवायला बोलवायचा आणि अत्यंत तिखट जेवण द्यायचा. ज्या साधूला तिखट चव कळायची त्यांना तो म्हणायचा, अहो तुम्ही तर साधू, तुम्ही देहाच्या पलीकडे गेलेले असणार, मग तुम्हाला तिखट कसं कळलं? ज्या अर्थी तुम्हाला तिखट कळलं त्या अर्थी तुम्ही ढोंगी साधू आहात. आणि मग त्या साधूला तो कैद करायचा. त्यानं याज्ञवल्क्यांना एकदा जेवायचं आमंत्रण दिलं. आता पंचक्रोशीमध्ये याज्ञवल्क्य ऋषी प्रसिद्ध होते. खरोखरच ब्रह्मीभूत महात्मे होते. ते जेवायला बसले आणि राजानं नेहमीप्रमाणे अत्यंत तिखट स्वयंपाक त्यांना वाढला. आमटीचा एक भुरका मारल्या मारल्या याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले, राजा काय रे, किती तिखट आमटी? राजा आश्चर्यचकित झाला. तो ऋषींना म्हणाला, ऋषी तुम्ही सुद्धा ढोंगी निघाला, तुम्हाला कसं कळलं की ही तिखट आहे? याज्ञवल्क्य ऋषी हसले आणि म्हणाले, राजा, अरे साधूची परीक्षा करण्याची ही पद्धत नाही. अरे चराचरामध्ये जे ब्रह्म दाटून आहे त्या ब्रह्माला ज्यानं ओळखलं त्याला साधा विषयाचा अनुभव कळणार नाही का? त्यामुळं साधू होऊनच साधूची परीक्षा करावी लागते. श्री महाराजही म्हणतात पहा, संत होऊनच संतांना ओळखावं, इतर लक्षणांनी संताला ओळखता येणार नाही. मग समर्थ इथं सिद्ध लक्षण का सांगतात? आपल्या अभ्यासासाठी, साधकाच्या समाधानासाठी हेच त्याचं नेमकं उत्तर आहे. अर्थातच राजाला त्याची चूक कळली. याज्ञवल्क्यांना जे दाखवून द्यायचं होतं ते दाखवून दिलं त्यांनी. आणि हेच समर्थही आपल्याला या सगळ्या लक्षणांमधून सांगतायत की त्याचा देह कुठेही जात नाही, देहधर्म कुठेही जात नाहीत. देहाची जाणीवही त्याच्यापाशी असते, पण त्याच्यापाशी तो भाव असत नाही की आपण देह आहे. आपण आत्मा या भावामध्ये जो स्थिर झाला त्याच्याच ठिकाणी अर्थातच स्वरूपस्थिती बाणली गेली ना. आणि मग ज्याच्या ठिकाणी बाणली गेली आहे त्याच्या लक्षणामध्ये समर्थ म्हणतात, त्यानं देहाची चिंता सोडलेली असते. त्या देहाबद्दल तो सुखदुःख मानत नाही. आपल्याला काय वाटते, जेव्हा जिजीबाईंनी तिखटाचे लाडू श्री महाराजांना खायला दिले तेव्हा श्री महाराजांनी विचार केला असेल, अरे एवढे तिखटाचे लाडू खाऊन माझ्या पोटाचं काय होईल? निश्चितच नाही. त्यांनी ते लाडू आनंदानं खाल्ले. इतकंच काय, नंतर जिजीबाईंनी श्री महाराजांना निखारे खाऊ घातले. आता जिभेचं काय होईल, पोटाचं काय होईल हा विचार श्री महाराजांनी केला असेल? निश्चितच नाही. ते निखारेसुद्धा श्री महाराजांनी आनंदाने खाल्ले. याला म्हणायचं देहाची चिंता सोडलेली असणं. असं श्री महाराजांचं का आहे? कारण स्वरूपी स्थिती बाणलेली आहे. आता स्वरूपस्थिती बाणणं याचा थोडा तत्त्वज्ञानात्मक विचारही करूया. स्वरूपानुभव हा उन्मनी दशेमध्ये येतो. म्हणजे मन पूर्ण मेल्यानंतर स्वरूपस्थिती अनुभवाला येते, पूर्ण अद्वैत स्थिती. यालाच सायुज्यता म्हणतात, यालाच विदेह स्थिती म्हणतात. आणि ही स्थिती साधकाला सुद्धा अनुभवाला येते, पण साधक त्या स्थितीमध्ये टिकू शकत नाही, पुन्हा खाली येतो. जो साधक ती स्थिती पचवतो त्याला म्हणायचं उन्मनी स्थिती पचवली जाणं. आणि हे ज्याच्या बाबतीत घडतं त्याच्या ठिकाणी स्वरूपस्थिती बाणली जाते. ही उन्मनी स्थिती पचवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला याचा उल्लेख श्री महाराजांनी त्यांच्या चरित्रात केलेला आहे. इतकंच काय, श्री ब्रह्मानंद महाराजांनी सुद्धा किती दिवसात उन्मनी अवस्था पचवली हे सुद्धा श्री महाराजांनी सांगितलंय. म्हणजेच देहाच्या पलीकडे जाणं इतकंच महत्त्वाचं नाही, देहाच्या पलीकडे जाऊन त्या स्थितीला पचवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. हे ज्यानं केलं तो सिद्ध आहे, तो साधू आहे, हे समर्थ आपल्याला सांगतायत. अर्थातच साधकाच्या समाधानासाठी, साधकाच्या अभ्यासासाठी, म्हणजे आता साधकासाठीचा सूक्ष्मार्थ आपण पाहिला पाहिजे.
तो असा की त्यानं उन्मनी अवस्थेमध्ये जाऊन दीर्घकाळ तिथे टिकण्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आता हे ऐकल्यानंतर बापरे, उन्मनी आधी कधी येणार आणि मग तिथे टिकून कधी थांबायचं, असा विचार पटकन आपल्या देहबुद्धीच्या बुद्धीत येतो. तो विचार त्यागून समर्थ वचनावरती, आपल्या सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून आपण ज्या स्थितीमध्ये, ज्या पायरीवरती साधनेमध्ये आहोत त्या पायरीपासून सुरुवात करावी. म्हणजे 5 मिनिटे नामाची बैठक झाल्यानंतर डोळे उघडावे असं वाटतंय ना, तर 6, 7, 8 मिनिटे बसावं, थोडीशी वेळ पुढं न्यावी. 1 तास, 1.5 तास ध्यानाला बसल्यानंतर असं जाणवते ना की 1.5 तास कधी एकदा होतोय, तर ती जाणीव टाकण्याचा अभ्यास करावा. शांत बसून किती वेळ राहता येईल याचा अभ्यास वाढवावा. 1 तासाची शांत बैठक झाल्यानंतर लगेच न उठता आणखी थोडा वेळ बसावं. समजा 1.5 तासाची ध्यानाची बैठक झाली आणि आपण उठलो, तर थोड्या वेळानं लगेच पुन्हा बसावं, अगदी 5-1 मिनिटांनी, आणि पाहावं की पुन्हा आपल्याला शांत होता येतं का. एक ना एक अनेक प्रयोग आहेत, अनेक उपाय आहेत, अनेक युक्त्या आहेत ज्यांना आपण साधनेमध्ये रमू शकतो, रमण्याचा अभ्यास करू शकतो. हे आपण केलं पाहिजे, हे समर्थांना इथं सूक्ष्मपणे सुचवायचं आहे. त्याशिवाय एखादी गोष्ट पचणार कशी. पहा, व्यायाम करणारा मनुष्य हळूहळू त्याची क्षमता वाढवत वाढवत नेतो. मग हे साधनेमध्ये करायला काय अडचण आहे. आपली ठरलेलीच बैठक करायची आणि इति कर्तव्यता झाली या भावामध्ये राहायचं. यानं आपल्याच्यानं परमार्थ होणार नाही. आपापली क्षमता, शांत राहण्याची आपली युक्ती आपली आपण शोधली पाहिजे आणि ती आपल्या जीवनात उतरवली पाहिजे, तर आपल्याला साधनेच्या अवस्था पचतील. नाहीतर आज साधनेमध्ये शांत वाटलं की गेला हुरळून, लगेच सद्गुरूंना सांगितलं, अहो काय ध्यानाची बैठक झाली, तुम्हाला काय सांगू. असं परमार्थात चालत नाही. एकदा शांतता आली की ती शांतता थांबली पाहिजे, पचवली पाहिजे आणि मग तिथून पुढं गेलं पाहिजे. गुलाबजाम पहा, साखरेच्या पाकात मुरतो, मुरांबा मुरतो, मोरावळा मुरतो, तसं आपण मुरलं पाहिजे नामामध्ये, आत्मचिंतनामध्ये. मुरल्यानंतर मग तो रस जसा आतून बाहेर येतो तसं ज्ञानानं साधक चिंब भिजतो, अंतर्बाह्य आनंदानं व्यापून जातो. त्यासाठी तितका वेळ द्यावा लागेल, त्यासाठी साधनेची नियमितता लागेल, सद्गुरूंवरती नितांत विश्वास लागेल. उगाचच शंका काढत बसायच्या, साधनेची बैठक तर नियमित नाही, पण प्रश्न भरपूर आहेत, यानं पदरात काय पडणार. समर्थ म्हणतायत, स्वरूपस्थिती मुरवा, अंगात बाणा, म्हणजे ती पचवा. तर त्यासाठी आधी स्वरूपस्थिती प्राप्त नको का करून घ्यायला. पण आपण काय करतो, एका बाजूला देहाची, देहसंबंधी प्रपंचाची चिंता पण करतो आणि दुसऱ्या बाजूला साधना पण करतो. असं करून देहाची चिंता सोडली या स्थितीमध्ये आपल्याला जाता येणार नाही. देहाला सांभाळून साधन केलं म्हणजे आपण काय केलं, आपल्या अनुकूलतेप्रमाणे साधन केलं. असं फार काळ परमार्थामध्ये राहता येत नाही, कारण देहाबद्दल असलेली अनुकूलता कायम टिकून राहत नाही. मग त्या अनुकूलतेवरती साधन अवलंबून असेल तर ते तरी कसं टिकेल. परमपूज्य बेलसरे महाराज एके ठिकाणी म्हणतात की सगळी परिस्थिती अगदी आपल्या योग्य आहे तेव्हा नाम घेणं वेगळं, आणि परिस्थिती विपरीत झाल्यानंतर तितक्याच श्रद्धेनं नाम घेणं वेगळं. विपरीत परिस्थितीमध्ये जो निष्ठेनं नाम घेतो त्याला वेगळं महत्त्व आहे, त्या साधनेमध्ये वेगळी ताकद आहे. म्हणून समर्थ आपल्याला साधनेत येणारे अनुभव, साधनेत येणाऱ्या स्थिती पचवायला शिकवतायत. असं पहा, साधनेमध्ये अनेक दिव्य अनुभवसुद्धा येतात. सुगंध येतो, प्रकाश दर्शन होतं, किंवा आणखी काही दिव्य अनुभव, अनाहत नाद वगैरे वगैरे. ते अनुभव आल्यानंतर आपल्या बुद्धीला असं वाटू शकतं की आता आपण कुठेतरी पोहोचलो. एकदा तो समज दृढ झाला की अभिमान चोर पावलानं आत येतो. तो आत येता कामा नये, आपल्याला काही कळलं असा भाव येता कामा नये, यासाठी अनेक पायऱ्यांवरती साधकाला सावध राहावं लागतं. मग आता आपण सावध आहे की नाही, आपल्याला ती अवस्था पचली आहे की नाही, हे कसं ओळखायचं. समजा आपल्याला काही दिव्य अनुभव आला,
तो अनुभव आपल्याला लिहिण्याची, प्रगट करण्याची किंवा सद्भक्तांमध्ये, गुरु बंधू भगिनींमध्ये बोलण्याची बुद्धी झाली तर निश्चित समजावं की आपण अनुभव पचवला नाही. आपण अनुभव आपल्या बुद्धीमध्ये ठेवलेला आहे, देहबुद्धीच्या. हा मला आला ही जाणीव तिथं दृढ आहे. आपल्याला असं वाटतं की आपण नम्रतेनं आपला अनुभव सांगतोय, अगदी आपतेष्टांना, किंवा या अनुभवाची किंमत तुम्हाला आहे ना, कारण तुम्ही पण सद्गुरुपदिष्ट मार्गावरती जाणारे आहात म्हणून तुम्हाला सांगतोय, अशा प्रकारे सांगितला जातो. कुठल्याही पद्धतीनं त्याची वाच्यता करावी वाटली, कुठल्याही प्रकारे अनुभवरूपानं आपल्याला प्रगट व्हावं असं वाटलं तर समजावं की अनुभव आपल्याला पचवता आलेला नाही. याहूनही एक सूक्ष्म गोष्ट आहे बरं का, की आपण समजा प्रगट झालो नाही पण आतमध्ये स्मृती ठेवली तर. आता स्मृती आहे की नाही हे ज्याचं त्यालाच तपासता येईल. ती स्मृती आहे का पाहावी. असेल तर निश्चित समजावं अनुभव पचवलेला नाही. अहो, दिव्य अनुभूतीची तरी काय गरज आहे. समजा आपण गोंदवल्याला गेलो, प्रसादाची वेळ संपलेली आहे, तरीसुद्धा आपल्याला कोणीतरी प्रसाद आणून दिला तर ती गोष्टसुद्धा आपल्या पोटात राहत नाही. लगेच ती प्रगट करावी, 4 जणांना सांगावी असं आपल्याला वाटतं. असा आपला उच्छृंखलपणा आहे, असा आपला उथळपणा आहे. हा परमार्थामध्ये चालत नाही. आतमध्ये शांत होत होत प्रत्येक पायरीवरचे प्रत्येक अनुभव पचवत पचवत आपल्याला पुढे जात राहावं लागतं. कारण अनुभव येतोय, प्रचिती येतीये, तर तिथे द्वैतच असतं. आपण खरे तिथे असत नाही हे समजावं लागतं. यासाठी पहा, किती सद्गुरू वचनावरती दृढ विश्वास पाहिजे, किती साधनेची बैठक पक्की पाहिजे. साधकाची अशी असावी ही समर्थांची तळमळ आहे. म्हणून ते स्वरूपी स्थिती बाणता हा विषय मांडतात. पण या सगळ्यात एक जागा आहे साधकाला जिथे तो प्रगट होऊ शकतो, आणि ती जागा म्हणजे आपले सद्गुरू. सद्गुरूंपाशी निश्चित प्रगट व्हावं, त्यांना सगळं काही सांगावं, पण तिथे पण मर्यादा सांभाळून, सद्गुरूंचा मान राखून, सद्गुरूंची वेळ सांभाळून. आणि पहा, सद्गुरू जे त्यावर सांगतील त्यावर पण दृढ विश्वास पाहिजे. सद्गुरू समजा म्हणाले की मूर्ख आहेस, तुला काही कळत नाही, तर ते अगदी विश्वासानं, प्रेमानं आत घेतलं पाहिजे. सद्गुरू म्हणाले की बरोबर नाही असा अनुभव, तर त्यांच्याशी वाद घालणं हे साधकाचं, शिष्याचं लक्षण नाही. आता काही जण वाद घालणार नाहीत, पण सद्गुरूंनी सांगितलं त्यावरती मनातच असहमती ठेवतील. नंतर मनातल्या मनात म्हणतील, हे काही पटलं नाही बुवा. तर अशी व्यक्ती मुळात साधकच असत नाही. सद्गुरुवचनी पूर्ण विश्वास, अनन्य भावे शरण, या तिथल्या अटी आहेत. त्या अटींमध्ये राहून आपलं साधन सांभाळायचं आहे. असं सांभाळत सांभाळत जो राहतो त्याला त्या अवस्था पचल्या जातात आणि अंती तो स्वरूपाकार होऊन जातो. तरीसुद्धा समर्थ म्हणतात की ती स्वरूप स्थिती पण मुरावी लागते. आता याचं वर्णन करणं म्हणजे काजवा हातात घेऊन सूर्याची आरती केल्यासारखं आहे. सूर्य जो झाला त्यालाच सूर्यपणा कळेल. तसं ज्यानं आत्मस्थिती पचवली त्यालाच त्याचं खरं विवरण कळेल, खरं निरूपण कळेल. पण मार्ग एकच आहे, सद्गुरुपदिष्ट मार्ग. त्याच मार्गानं स्वरूप स्थिती येते आणि त्याच मार्गानं ती पचवली पण जाते. पुढे समर्थ बुद्धीचं महत्त्व पटवून देत आहेत. स्वरूपी लागता बुद्धी, तुटे अवघी उपाधी. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.